खताच्या नावाखाली मातीचा खेळ, शेतकऱ्यांनी रंगेहात पकडल्या 500 बॅगा। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन। धाराशिव जिल्ह्यामध्ये खताच्या नावाखाली बोगस माल विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुमारे 500 खतांच्या बॅगा असलेले 3 टेम्पो रंगेहात पकडण्यात आलेत। संतप्त शेतकऱ्यांनी हे टेम्पो थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणत बॅगा फोडून निषेध आंदोलन केलं। मिळालेल्या माहितीनुसार अंदूर येथील ओंकार कृषी सेवा केंद्रातून काही शेतकऱ्यांनी खताची खरेदी केली होती। शेतकऱ्यांनी खत वापरताना त्याच्या गुणवत्तेबाबत संशय व्यक्त केला। त्यानंतर संबंधित मालाची तपासणी करण्यात आली असता खताच्या बॅगांमध्ये संशयास्पद पदार्थ आढळल्याचा आरोप करण्यात आलाय। शेतकऱ्यांनी पकडलेल्या बॅगांवर शेतकरी राजा शेतकरी ॲग्रो कॉर्पोरेशन असं नाव छापण्यात आलं असून त्यावर द महाराष्ट्र फर्टिलायझर्स अँड केमिकल्स नांदेड येथे उत्पादन झाल्याचा उल्लेख आहे। तसेच या खताचं विपणन चंदगड येथून करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं। विशेष म्हणजे बॅगांवर 15-15-10 18-46 आणि 20-20-13 अशा विविध NPK खतांचे लेबल लावण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात सर्व बॅगांमध्ये एकाच प्रकारचा पदार्थ भरलेला असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खताच्या बॅगा फोडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। बॅगातील पदार्थ हा खत नसून लाल गेरू मातीच्या गाठी असल्याचा आरोप करण्यात आला। हा पदार्थ हातात घेऊन दाबल्यास चिखल तयार होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। अधिकाऱ्यांनी संबंधित बॅगा, टेम्पो आणि नमुन्यांचा पंचनामा केला असून प्रयोगशाळा तपासणीसाठी नमुने पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। दरम्यान दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, बोगस खत पुरवठा साखळीचा पर्दाफाश करावा आणि शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। अहवाल प्राप्त झाल्यानंतरच संबंधित खताची गुणवत्ता आणि शेतकऱ्यांच्या आरोपांची सत्यता स्पष्ट होणार असली तरी या घटनेमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं। नम्र विनंती करतो की गंभीर गुन्हे त्याच्यावरती झाले पाहिजे आणि जर समजा तुम्ही गंभीर न गुन्हे करता अशा पद्धतीने त्याला पळवाटातून बाहेर काढला तर लोकशाही धोक्यात येईल, लोकशाही धोक्यात येईल। हे जे डिपार्टमेंट आहे कृषी खात्याचं त्याच्यावर दगड मारले जातील। लोक जसं झेंजी झालं नेपाळमध्ये तसं झेंजी होईल। माझं म्हणणं आहे की या कृषी खात्याच्या डिपार्टमेंटची पोलीस खात्याचा डिपार्टमेंट आहे, अशा माणसाला सदरक्षणाने खरं निघणं आहे, अशा माणसाला सत्यमेव जयते, अशा माणसाला अगदी प्रतिबंधित झालं पाहिजे, त्याच्यावर फौजदारी गुन्हे झाले ह्याला मध्ये कमीत कमी जेलमध्ये पडला पाहिजे आणि हे जे दुकानं पूर्णपणे बंद झाले पाहिजे याची आमची मागणी आहे शेतकरी संघटनेच्या वतीनं। ओके, जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही भेट घेतलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला याबद्दल काय संदर्भ केलेला आहे? काय विषय साहेबांनी आम्हाला त्यांनी सांगितलं, व्यवस्थित सांगितलं की त्यांनी आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू। आता त्यांनी टीम पाठवतात त्या दुकानदारावर आणि त्या व्हर्टीच्या दुकानदारावर योग्य ती कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्याचा करून त्यांना न्याय देऊ असं आम्हाला त्यांनी सांगितलं। त्याचं कारण म्हणजे तुम्हाला ही दायकून पावती, कारण मी पावती त्यांना ओरिजिनल मागितली, त्यांनी ओरिजिनल पावती देत नाहीत आणि मला असं कळालं कारण बरेच शेतकरी 5 वर्षापासून यांचं जी सुळसुळाट चालू आहे, ही रॅकेट मोठा आहे, ही बारकं रॅकेट नाही। त्यांनी पावत्या काय करतात असं साध्या पावत्या देतात आणि आता ही 500 पोत्याची आम्ही मागणी केली होतो, 50,000 त्यांना फोन पे टाकलेत आणि त्यांनी काय केलं, साधी पावती दिलेत, त्यांनी ओरिजिनल पावती दिली नाहीत। काय नाव आहे त्याचं? ओंकार कृषी केंद्र सेवा केंद्र, नळदुर्ग, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव। कारण ही नळदुर्गा आहे त्याची शाखा आणि अंदुरा आहे। माझं म्हणणं एकच आहे, आता ही जी खात आहे ह्याचा सॅम्पल काढायची दुकुल गरज नाही, डायरेक्ट त्याच्यावर फौजदारी झाली पाहिजे, त्या दुकानाला सील पडलं पाहिजे, त्या कंपनीवाल्यावर दुकुल फौजदारी झाली पाहिजे, त्याच्यावर दुकुल सील पडलं पाहिजे। का सील पडलं पाहिजे? कारण माझा बळीराजा आज मरतोय, रात ना दिवस कष्ट करतोय, काबाड कष्ट करतोय, त्याला तर माती घालून तुम्ही विकत असताल तर ही तळतळाट चांगलं नाही। आणि माझं दुकानदाराला सांगणं आहे, त्या कंपनीदाराला सांगणं आहे, कारण एका दुकानदाराला तर सील पडलं तर बाकीचे दुकानदार असं कधी तोंडवर काढणार नाही ती, कारण बाबा शेतकऱ्याला फसवलं तर आपल्यावर दुकुल ही कारण वेळ येईल फौजदारी आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे, मुख्य संपादक 9881 85 85 40। सबस्क्राईब करा RK24 न्यूज मराठी। ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर, कमेंट करा। RK24 न्यूज मराठी, तुमचा विश्वास आमचं कर्तव्य।